दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी घेतली उपमुख्यमंत्र्यांनी घेतली मोदींची भेट। विकासाच्या अजेंड्यावर मोदींशी चर्चा केली तर भेटीमध्ये बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आलाय, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। दिल्लीतील भेट होते ही विकासाच्या मुद्द्यावरच होते, मात्र मी गावी गेलो किंवा दिल्लीला आलो तरी चर्चा होतेच, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावलाय। महायुतीतील प्रत्येक नेत्यानं महायुती जपली पाहिजे, महायुतीमध्ये मतभेद होता कामा नये याची प्रत्येकानंच काळजी घ्यावी आणि रवींद्र धंगेकरांकडे पक्षाचा निरोप गेलाय, त्यांना योग्य ती समज दिली आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलंय। रवींद्र धंगेकरांनी पुन्हा एकदा मोहळांवर हल्लाबोल केलाय। याचं असं झालंय की स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून। मी माझ्याच प्रतिज्ञापत्रात माझ्यावरचेच गुन्हे ठळकपणे लिहिणार आणि म्हणणार माझ्यावर गुन्हा दाखल नाही, असा टोलाही त्यांनी लगावलाय। तर मोहळांवर 6 गुन्हे दाखल असल्याचा दावाही धंगेकरांनी केलाय। सगळे बिल्डर मुरलीधर मोहळांचे हस्तक असून सगळा व्यवहार संशयास्पद आहे, असा आरोप रवींद्र धंगेकरांनी केलाय। जो व्यवहार झाला त्यावर मुख्यमंत्री फडणवीस अंकुश ठेवतील अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली। रवींद्र धंगेकरांनी भाजपवर आरोप केलाय, विकृती वाढत चालली आहे आणि भाजपमध्ये दारुड्यांची संख्याही वाढतीये, असा हल्लाबोल त्यांनी केलाय। तर माझी किती बदनामी करायची तेवढी करा, अजून केली तरी हरकत नाही, पण जैन मंदिर वाचवलंच पाहिजे, असं विधानही धंगेकरांनी केलंय। पक्षात शिस्त असली पाहिजे, पक्षापेक्षा मोठं समजणाऱ्या व्यक्तीला इथे स्थान नाही, असा दम नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांना दिलाय। कुणी कोणाला बोललं किंवा धमकावलं तर त्याच्या घरात घुसून मारू, असा इशारा पटोलेंनी दिलाय। भाजपने मुंबई महापालिकेसाठी 150 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवल्याचं लक्ष ठेवलंय। केंद्र आणि राज्यापाठोपाठ मुंबई महापालिकेमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून आखणी सुरू आहे। शिंदे गटाला 65 ते 75 जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजप हा ब्लॅकमेलिंग करूनच सत्तेत आलेला पक्ष आहे, असा आरोप नाना पटोलेंनी केलाय। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर गुन्हा दाखल करून त्यांना सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे, असं नाना पटोले म्हणाले। आगामी पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। नाना पटोलेंच्या उपस्थितीत भाजप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशानं काँग्रेसची ताकद वाढेल, असा दावाही पटोलेंनी केलाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कार्यकर्त्यांचे कान टोचलेत। सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे, मात्र त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करू नका, त्यांच्याकडे लक्ष द्या, नाहीतर जेवढ्या जोरानं वाढलात तेवढ्याच जोरानं खाली आल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिलाय। गडकरी नेहमीच कान टोचण्याच्या भूमिकेत असतात, मात्र गडकरींनी कान टोचूनही काही परिणाम होत नाही, कारण भाजपातील 60% लोक हे बाहेरचे आहेत आणि त्यांचे स्वतःचे केवळ 20% लोक आहेत, असा खोचक टोला संजय राऊतांनी भाजपवर लगावलाय। 25 ते 30% कमिशन दिल्याशिवाय नगर परिषदेमध्ये कोणतंही काम झालं नाही, असं म्हणत भाजप नेते परिणय फुकेंनी दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमामध्ये खळबळ उडवून दिली। यामध्ये करोडोंचा घोटाळाही झाला असल्याचं त्यांनी म्हटलंय। जर नगर परिषदेमध्ये आपली सत्ता आली तर त्याची चौकशी करू, असा दमही त्यांनी दिला। एक सविस्तर बातमी आपण पाहूयात। दिवाळी सुट्टीकरिता मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणवासीय हे कोकणामध्ये दाखल होतात। दिवाळीच्या शेवटच्या वीकेंडला सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणाच्या दिशेने निघालेत, मात्र या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागतोय। माणगाव इंदापूर परिसरामध्ये कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। अनेक वाहनं या वाहतूक कोंडीमध्ये अडकली। पुन्हा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या। गृह खात्याकडे फडणवीसांचं लक्ष नाही, फडणवीसांचं लक्ष फक्त राजकारणाकडे आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। गृह खातं अजगरासारखं निश्चित पडलेलं आहे, असंवेदनशीलपणे गृह खात्याचा कारभार सुरू आहे, असा हल्लाबोल राऊतांनी केला।
राज्यात महिला सुरक्षा वाऱ्यावर आहे. पोलीस आणि कायद्याची भीती राहिलेली नाही. पोलीस खाते विरोधकांवर लक्ष ठेवण्यासाठी ठेवलंय असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केलाय. पोलिसांचा गैरवापर सुरू असल्यानं फलटण आणि मुंबईसारख्या दुर्घटना सतत घडत राहतील असंही राऊत म्हणाले. महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला सातारा पोलिसांनी पुण्यात बेड्या ठोकल्यात. मात्र अद्यापही PSI गोपाल बदने फरार आहे. त्यामुळे त्याला अटक कधी करणार असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. मुख्यमंत्री फडणवीसांनी शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट बदलणार असल्याची माहिती दिली आहे. शक्तीपीठ महामार्ग कर्नाटकच्या हद्दीतून चंदगड मार्गे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनीही शक्तीपीठ मार्गाला समर्थन दिले. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सुरू असलेल्या NMRDAच्या कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि साधू महंतांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईला स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळावी या मागणीसाठी बच्चू कडूंनी नागपुरात महा एल्गार मोर्चाचं आयोजन केलंय. या मोर्चासाठी आता महिला देखील पुढे सरसावल्या असून आंदोलनासाठी महिला कार्यकर्त्या या घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करतात. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. वाहनांच्या 4 किलोमीटर पर्यंतच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. कर्नाटकातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम 20 ऑक्टोबरपासून सुरू झाले. जिल्ह्यातील 12 कारखान्यांचा गळीत हंगामही सोमवारपासून सुरू होणार आहे. मात्र एकाही कारखान्यानं ऊस दर जाहीर न करण्याची सावध भूमिका घेतली आहे. खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर कारवाई करा अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी संघटनेने केली आहे. मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाडा येथे बेकायदेशीर जमाव जमवून पोलिसांचे आदेश न जुमानता गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आला. कार्तिकी एकादशीच्या बीडच्या संत बंकट स्वामींच्या दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 80 वर्षाची अखंडित वारीची परंपरा आहे. नेकनूर ते पंढरपूर 9 दिवसाचा पायी प्रवास करून वारकरी कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी पंढरीमध्ये दाखल होणार. पाथर्डी तालुक्यातील कौडगाव आठरे परिसरासह गावांमध्ये जनावरांमध्ये लंपी या आजारानं थैमान घातलाय. आतापर्यंत 50 दुभती जनावरं दगावल्याची भीती वर्तवण्यात येते. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मालेगाव मनमाड ST बस स्थानकामध्ये गर्दी वाढली आहे. चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दिवाळी आणि वीकेंडमुळे अक्कलकोटच्या स्वामी समर्थ नगरीमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळाली आहे. स्वामी समर्थांच्या नगरीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झालेत. नागपूरमध्ये भारतीय टपाल विभागाच्या कार्यालयाच्या रोजगार मेळाव्यात 2 महिला कर्मचाऱ्यांमध्ये खुर्चीवरून जुंपल्याचं पाहायला मिळालंय. एरवी राजकीय क्षेत्रातील व्यक्ती या खुर्चीसाठी भांडताना आपण पाहिलंय. मात्र या कार्यक्रमात चक्क 2 महिला अधिकारी एका बसण्यावरून तू मै करताना पाहायला मिळाल्या. वाशिममध्ये बसमधील रॅकवर एका प्रवाशाची 60,000ची रोख रक्कम आणि लॅपटॉप, महागडे कपडे यासह इतरही काही मौल्यवान वस्तूंची विसरलेली बॅग त्या प्रवाशाला वाहकाने परत केली आहे. बॅग परत मिळाल्याने प्रवाशाने ST वाहक अमोल वैद्य यांचे आभार मानले. मालेगाव शहरात नाशिक ग्रामीण पोलीस आणि शांतता समितीच्या संयुक्त विद्यमाने रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं. या मॅरेथॉनमध्ये मंत्री दादा भुसे सहभागी झाले होते. अरबी समुद्रात वादळ सदृश्य वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे गुजरातसह अन्य भागातील मच्छीमार नौका या देवगड बंदरात विसावल्यात. 2 दिवस वादळ सदृश्य वातावरण असल्यानं मच्छीमारी व्यवसाय ठप्प झालाय. पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढतं नागरीकरण आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता शहरामध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी 22 ठिकाणी खासगी संस्थेद्वारे चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात आलेत. त्यामुळे पिंपरीकरांची चिंता मिटली आहे.
आरटीओ कर्मचाऱ्यांनी रिक्त पदे भरणं, पदोन्नती देणं आणि कळसकर समितीच्या शिफारसीची अंमलबजावणी करणं इत्यादी मागण्यांसाठी सोमवारपासून बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा दिलाय। उपोषणामध्ये राज्यातील 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वर्ग 3 आणि 4 चे कर्मचारी हे सहभागी होणार आहेत। वारकरी भाविकांच्या सोयीसाठी कार्तिकी एकादशी निमित्त मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतलाय। पंढरपूरकडे येणाऱ्या वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मिरज लातूर आणि सोलापूर मिरज या दरम्यान विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे। या गाड्या 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीमध्ये धावणार आहेत, तर एकूण 36 फेऱ्या या चालवल्या जातील। चंद्रपूर मूल मार्गावरील केसला घाट परिसरामध्ये एका वाघिणीचा दुचाकींच्या मागे धावतानाचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय। माहितीनुसार ही केमार्क वाघीण असून ती सध्या बफर क्षेत्रातून त्या परिसरामध्ये भ्रमण करते। वर्धा शहरात वाहतूक नियंत्रण शाखेचं नियोजन नसल्यानं वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालाय। जड वाहनं आणि मोठ्या प्रवासी ट्रॅव्हल्सना शहरामध्ये बंदी घालण्यात आली आहे। मात्र असं असताना खुलेआम ट्रॅव्हल्सने प्रवास होत असल्यानं संताप व्यक्त केला जातोय। वर्ध्याच्या सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाला अवकाळी पावसाचा फटका बसलाय। सोयाबीन भिजल्यानं शेतकरी संतापलाय। संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाला जाबही विचारलाय। सभापती आणि सचिवांशी भांडत आपला आक्रोशही शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। सोलापूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। गहाळ किंवा चोरीला गेलेले तब्बल 231 मोबाईल पोलिसांनी हस्तगत केलेत। तब्बल 46,20,000चे मोबाईल परत मिळवत मोबाईल त्यांच्या मालकांकडे सुपूर्द करण्यात आले। अमरावतीच्या महालक्ष्मी जिनिंग प्रेसिंगमध्ये कापसाला प्रति क्विंटल 7,500 रुपये इतका भाव मिळाला। आमदार रवी राणा यांनी महालक्ष्मी जिनिंग प्रेसिंगमध्ये या कापूस खरेदीचा शुभारंभ केला। आज 15 शेतकऱ्यांनी आपला कापूस या महालक्ष्मी जिनिंग प्रेसिंगमध्ये विक्रीसाठी आणलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमधील यात्रेत आकाश पाळण्यामध्ये बसलेले 18 नागरिक अडकले होते। यामध्ये लहान मुलांचाही सहभाग होता। 70 फूट उंचीवर अडकलेल्या नागरिकांनी तब्बल 5 तास जीव मुठीत घेऊन राहावं लागतंय। त्यानंतर त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली। पिंपरी चिंचवड शहरातील स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या 6 दिवसांमध्ये कचरा संकलित केलाय। फटाके, फुलांची तोरणं, प्लास्टिक पॅकिंग आणि अन्य प्रकारचा असा तब्बल 8,795 टन इतका कचरा गोळा करण्यात आलाय। भाऊबीजसाठी लाडक्या बहिणींनी माहेरी जाण्यासाठी एसटीला पसंती दिली आहे। अमरावती मध्यवर्ती बस स्थानकात शेकडो लाडक्या बहिणींची गर्दी पाहायला मिळाली। जालन्यात दुचाकीवरून जाणाऱ्या 25 वर्षीय तरुणाला रस्त्यामध्ये अडवून एका टोळक्यानं बेदम मारहाण केली आहे। या मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाला, तर लाठ्या काठ्यांसह लोखंडी रॉडनं या तरुणाला मारहाण करण्यात आली। आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे। नहाय खाय यानं छठ पूजेचा सण सुरू झालाय। 27 ऑक्टोबरला मावळत्या सूर्याला अर्घ्य देऊन मंगळवारी उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करून याची सांगता होणार आहे। छठ पूजेनिमित्त रेल्वेकडून मोठी तयारी करण्यात आली आहे। उत्तर भारतातील 21 स्थानकांवर छठची गाणी लावायच्या सूचना देण्यात आल्या आहेत। हिमाचलच्या मनालीमध्ये बर्फवृष्टीमुळे थंडीत वाढ झाली आहे। डोंगराळ भागात सतत होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे मैदानी भागातही थंडी वाढली आहे। कृत्रिम पावसामुळे दिल्लीतील प्रदूषण पातळी कमी करण्याची तयारी करण्यात आली आहे। रेखा गुप्ता सरकार IIT कानपूरच्या मदतीने दिल्लीमध्ये क्लाउड सीडिंग करणार आहे। तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। थुथुकुडीमध्ये मुसळधार पावसामुळे बाओबाब झाडाच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे। उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये 9 महिन्याचं बाळ हे छतावरून खाली पडलं। यात बाळ गंभीर जखमी झालंय। त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर छतावरून पडतानाचा बाळाचा व्हिडिओ समोर आलाय।
मध्य प्रदेशातील चित्रकूटमध्ये भाविकांकडून बेकायदेशीरपणे पैसे वसूल करण्यावरून 2 गटांमध्ये संघर्ष झाला, ज्यामुळे जोरदार लाठीमार झाला। गुप्त गोदावरीचे लवकर दर्शन देण्याच्या नावाखाली आरोपी पैसे उकळत होते असा आरोप करण्यात आलाय। उत्तर प्रदेशातील बांदामध्ये रस्त्यावरील कचरा साफ करण्यावरून 2 गटात वाद झालाय। वादाचं रूपांतर हाणामारीत झालंय। या वादाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला। उत्तर प्रदेशातील कनौजमध्ये भिंत तोडण्यावरून 2 गटांमध्ये हाणामारी झाली आहे। या हल्ल्यात अनेक जण जखमी झालेत। छत्तीसगडमधील अंबिकापूरमध्ये एका तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आलाय। याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये एका पाळीव कुत्र्यानं एका माणसाला चावल्यानं गोंधळ उडालाय। त्यानंतर कहर म्हणजे कुत्र्याच्या मालकानं तक्रार केल्यानं तक्रारदारालाच काठ्यांनी मारहाण केली आहे। या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे। मध्य प्रदेशातील रायसेनमध्ये एका महिलेला आणि तिच्या मुलीला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करण्यात आली आहे। शेजारी राहणाऱ्या एका महिलेवर आणि तिच्या मुलावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय। उत्तर प्रदेशातील हापूड येथील एका क्लिनिकमध्ये दिवसाढवळ्या चोरी करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। ग्वाल्हेरमध्ये फटाके फोडण्यावरून 2 शेजाऱ्यांमध्ये वाद झाला। वादाचं रूपांतर तुंबळ हाणामारीमध्ये झालं। यामध्ये काही जण जखमी झाले। उत्तर प्रदेशमधील कासगंजमध्ये 2 गटात गोळीबार आणि दगडफेक झाली आहे। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। त्यामुळे पोलीसही आरोपीच्या शोधात आहेत। हरियाणातील गुरुग्राममध्ये चालत्या गाडीतून लघुशंका करतानाचा एक व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली। कारवाईमध्ये दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून थार देखील जप्त करण्यात आली आहे। अहमदाबादमध्ये लोखंडी पाईपमध्ये फटाके फोडल्याने अपघात झालाय। या अपघातामध्ये एका मुलीचा मृत्यू झाला असून संपूर्ण प्रकार हा सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। उत्तर प्रदेशातील अयोध्येत पोलिसांचा क्रूर चेहरा समोर आलाय। राम मंदिराजवळ प्रसाद विकणाऱ्या दुकानदाराला पोलिसांनी मारहाण केली आहे। या घटनेनंतर संताप व्यक्त केला जातोय। उत्तर प्रदेशातील अलीगड येथील लाल मशिदीजवळील एका प्लास्टिकच्या गोदामात भीषण आग लागली। बऱ्याच प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलंय।